त्यांना बोलवा इथं काय असेल काय आमच्या आम्हाला बॉडी द्या बघ पिंजरे बोलवा सगळं बोलवा काही फरक पडणार नाही साहेब काढणार नाही येणारच नाही ती बॉडी दोन आहेत ना फोन ती पहिली इथं बोलवा बॉडी सकाळी लहान इथे लोक रस्ते काय चालू कुठलीही बॉडी असली ती कुणाची म्हणून नाही आता कुठलीही बॉडी असली त्याची दोन्ही बॉडीची हेळसांड झाली नाही पाहिजे. बॉडीची आम्ही कशाला आमच्या आम्हाला बॉडी द्या विषय संपला आमच्या आम्हाला बॉडी द्या विषय संपला ही बोलायची ती दोघं जण त्यांना इथं बोलवा ती उघडायला हवा आमच्या आम्हाला बॉडी द्या बाकीचं आम्हाला काय माहित नाही आमच्या आम्हाला बॉडी द्या बाकीचं आम्हाला काय माहित नाही काय नाही आम्हाला फरक पडत आमच्या आम्हाला बॉडी पाहिजे केली का मग बॉडी आमच्या आम्हाला बॉडी द्या बघ पिंजरे बोलवा सगळं बोलवा काही फरक पडणार नाही साहेब आता सांगतोय फक्त आमची बॉडी दिल्याशिवाय आतली बॉडी देणार नाही काढणार नाही देणारच नाही ती बॉडी आमची दोन आहेत ना कोण घेतली ती पहिली इथं बोलवा तो शिंदे आणि कोणते विके आहे त्यांना इथं बोलवा आम्ही असं रागात तुमचं काही गोष्ट नाही बरोबर अहो पण तुम्ही मला सांगा सर तुम्ही मला सांगा यांचं काम आहे आम्हाला बॉडी उघडून दाखवणं ही कशाला आईच्या भोकाला इथं काम करतात का त्यांना कळत नाही का त्यांना कळत नाही का की बाबा कुठला तरी माणूस आला तरी त्याला बॉडी उघडून दाखवणं ह्याच्यापाशी एक बॉडी असू द्या नाही तर 10 बॉडी असू द्या त्याचं काम आहे बॉडी उघडून दाखवणं बोला की आमच्या बॉडीला काट लावला मग ऐकून घ्या त्याच्यात काय झालेलं आहे नजर चुकीने झालेलं आहे त्यांचं काम होतं बॉडी बघायचं तर बॉडी बघितलेली नाही त्यांनी व्यवस्थित ऐकून घ्या घरी गेल्यानंतर पण बघितलं तर त्यांचं काम होतं व्यवस्थित बघणं ते पण झालेलं नाही तुमच्याकडून ऐकून घ्या तुमच्याकडून जसं काम झालं तसं त्यांच्याकडून झालं बॉडी बघितली मी काय म्हणतो ते पुढचं ऐकून घ्या ना ह्याच्यामध्ये आता ती जी बॉडी जी आहे ती आता कसं त्याची हेळसांड झाली नाही पाहिजे एवढी तुम्ही दक्षता घ्यायची बॉडी तिकडे सगळं झालंय की त्याचं आलंय की सगळं बघून घ्या कुठलीही बॉडी असली ती कुणाची म्हणून नाही आता कुठलीही बॉडी असली त्याची दोन्ही बॉडीची हेळसांड झाली नाही पाहिजे. बॉडीची आम्ही कशाला आमचं काम काय आहे ते फक्त लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होता कामा नये काय असेल ते समंजस मिटलं पाहिजे विनाकारण हे करायचं ते करायचं बॉडी हे चुकीचं आहे. ऐकी मित्रा देत नाही पण वन साइड डिसिजन होणार नाही. साईडला थांबा. आमची बॉडी सकाळी 7 वाजता इथनं गायब झाली आणि आम्हाला दुसरी बॉडी दिली आणि आम्ही इथं माघारी आणली तर आता ती म्हणतात की त्यांचा निधी झाला म्हणून मग आता आम्ही ह्याच्या पुढं करायचं काय नक्की तुम्ही कुठून आलेला आहात आम्ही वाईवरून आलोय आणि पुढच्यांनी जो आहे तो विधी उरकलेला आहे विधी रखलेला आहे मग आम्ही करायचं काय आता आम्ही त्या विधीपेक्षा जायचं का आता ह्या विधीला काय करणार ह्या बॉडीचं काय करणार ज्या वेळेला तुम्ही तुमची बॉडी नेली त्यावेळेला तुम्हाला इथे दाखवलं होतं नव्हती दाखवलं आम्हाला तोंड उघडून काय सांगितलं त्यावेळेला त्यांनी काय ना डायरेक्ट गाडीत भरून दिली जाऊ द्या म्हणली कोण होतं ती काय ती शिंदे आणि ती काय भरून ना योगेश का विकास का काय तुम्हाला कसं काय कळलं की ती बॉडी तुमची नाही तिथे गेले आम्ही तोंड उघडून बघितलं तेव्हा कळलं आम्हाला की आमची बॉडी नाही म्हणून. तो विधी थांबवलाय ना आता तिकडच्या लोकांनी नाही ना चालू आहे त्यांचं विधी चालूच आहे. हा त्यांचा विधी चालू आहे मग आता आम्ही तिथे जाऊन काय करणार आता तुमची मागणी काय इथं काय आमची मागणी आता आम्हाला बॉडी नको आहे आता आम्ही ह्या बॉडी घेऊन आम्ही काय रडत बसलो ह्यांचं आम्ही तिथे करू का सगळे जाऊन नाव काय तुमच्या हे आता माहीत झालेले आनंद आनंद आता आम्ही करायचं काय ह्याच्यावर आम्हाला सांगा आता तुम्ही सांगा नाही द्या म्हणून आम्हाला तुम्हाला रुग्णालय प्रशासनाने तुम्ही संपर्क केला त्यावेळेला तुम्हाला काय उत्तर त्यांनी दिले आता मग आता ती काहीच बोलणार नाहीत आम्हाला काहीच सांगा नाही बोलणार काय उत्तर द्यायचं फक्त आम्ही माणसं पाठवलेत तिथं डॉक्टर गेलेत तिथं हे गेल्यात
आणि जी कर्मचारी आहेत तिथं त्यांना बोलवून घेतले खाली पळवून घेतले. आम्हाला त्यांनी बॉडी दाखवलीच नव्हती उघडून आणि आता ते पोलीस वगैरे आल्यानंतर आम्हाला म्हणतात की आम्ही त्यांना बॉडी दाखवलेली आणि आमची बॉडी ज्यांनी नेली त्यांना सुद्धा बॉडी फक्त वरचं तोंड कपाळ फक्त दाखवलेलं, तिथं फक्त नावाचा लेबल होता, त्याच्यावरती त्यांच्या ताब्यात त्यांनी बॉडी दिली. आणि ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला बॉडी उघडून दाखवली नाही किंवा आमची बॉडी डायरेक्ट त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली. आम्ही आमच्या घरी व्हायला गेल्यानंतर आम्ही बघितलं तर आमची बॉडी नव्हती. ज्यावेळेस आम्ही आमची बॉडी घेऊन इकडे आलो त्यावेळेस त्यांनी ती दुसरी बॉडी आमच्या ताब्यातून त्यांच्या ताब्यामध्ये घेतली आणि आता आम्हालाच ते म्हणतात की तुम्ही तोंड उघडलेलं, तुम्ही सगळं बघितलेलं आणि आम्ही काही बघितलं नव्हतं. आणि आता ते आम्हाला म्हणतात की आरपळवाली बॉडी घेऊन यायला लागल्यात. पण आता त्यांनी जे आमची बॉडी ते घेऊन गेलेले आता त्यांनी अंत्यविधी सुद्धा केलेला आहे. आता आम्ही कुठल्या बॉडीचा अंत्यविधी करायचा त्यांनी आम्हाला येऊन सांगावं. ते बॉडीवर नाव बदलल्यामुळे झालं का असं असं आता ते त्यांनी आतमध्ये काय केलं ते आम्हाला माहित नाही ना. आतमध्ये काय केलं त्यांनी, जे आरपळवाल्यांना सुद्धा बॉडीचं सगळं तोंड दाखवलं नव्हतं. तुम्ही बॉडी नेली त्याच्यावर तुमचं बॉडीचं नाव होतं का तुमच्या? आमच्या याच्यावर काहीच नव्हतं. आम्ही ज्यावेळेस बॉडी नेली त्यावेळेस फक्त आतमध्ये एकच बॉडी होती. तुम्ही आज सकाळी बॉडी 9:30 वाजता घेऊन गेलो, हा. आणली किती वाजता तुम्ही? लगेच आलोय आम्ही अर्धा तास. आता का आली पण गाडी. तुम्ही इथं दाखल कधी केलं होतं रुग्ण? इथं आमचा पेशंट ऍडमिट होता. ऍडमिट होता. ऍडमिट होता 7 दिवस इथंच होता. ऍडमिट होता. रात्री झालं 12-12:30 वाजता आणि तिथनं इथे रात्रीच आणले त्यांना पोस्टमॉर्टम करायला आणि ती करताना बॉडीचे ते ह्यांना लेबल दुसरीकडे लावले असतात, त्याच्यामुळे त्यांची ती साधारण कर्मचारी एका महिन्यामध्ये ही दुसरी घटना आहे, तर तुम्ही काय सांगणार या गोष्टी? असं केलं माणसांनी सिव्हिल हॉस्पिटलला यायचं का नाही यायचं. हे गोरगरिबांचं सिव्हिल हॉस्पिटल आहे. इथे जर असे जर धंदे होत असतील तर मग इथे लांबून येणाऱ्या माणसांनी काय करायचं? यात नेमकी चूक कोणाची? प्रशासन म्हणते की तुम्ही बॉडी बघितली नाही आणि आम्ही तुम्ही बॉडी बघितलीच नाही. आम्हाला त्यांनी दाखवलीच नाही. त्यांच्या माणसाने आम्हाला बॉडी दाखवलीच नाही. का दाखवलं नाही त्यांनी? त्यांना विचारा की तुम्ही त्या त्यांनी एकच कर्मचाऱ्यांना. म्हणले एकच बॉडी आहे आतमध्ये आणि आमचे माणसं तिथं आतमध्ये वगैरे जात होते ते म्हणते नाही नाही आत्ताच पुसलं इथं आतमध्ये येऊ नका, घाण होतं इथे.